कुरिअर आलेलं आहे. चेनसॉ मशीन अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. पेट्रोल चेनसॉ मशीन JK कंपनीचं आहे. चेनसॉ मशीन 22 इंची चेन होल्डर. मशीन आलेलं आहे. चेनसॉ मशीन JK ब्रँडचं आहे. सुपर ड्रायव्हर मॉडेल 110 GB. नवीन आहे. 2.2 kW, 3000 RPM, 58 cc, 8.5 8.5 किलोचं मशीन आहे. 22 इंची गॅस होईल. चेनसॉ मशीन पेट्रोल इंजिन आहे. मशीन सोबत आपल्याला बिल दिलेलं आहे. आपली ऑर्डर बघा डिलिव्हर कधी झालेली आहे. इनवॉइस 15/1/2026 ची इनवॉइस आपली ऑर्डर टाकलेली आपल्या ताब्यात भेटलेली मित्रांनो ही 28 तारखेला. हे बघा. तर ठीक आहे. तर यामध्ये आता हे बघा अजून याच्या सोबत काय काय आलंय. पेट्रोल माप मोजण्यासाठीचं माप टूल मध्ये आलं. याच्यामध्ये आपल्याला एक स्क्रूड्रायव्हर, एक प्लग बसवण्यासाठी खोलण्यासाठीचा पाना, एक राऊंडेड फाईल आणि यामध्ये अजून एलिंग की नट, एलिंग की 5 नंबर आणि 8 नंबर पाना, मशीनचा गिअर, जी ओरिजिनल JK कंपनीची जी चेन 12 इंची. त्यासोबत आपल्याला अजून भेटलेलं आहे कंपनीचं पॅकेजिंग चेकलिस्ट, वॉरंटी कार्ड, मॉडेल नंबर, टूल्स सरिता वॉरंटी कार्ड आहे मित्रांनो, ही कंपनीने आपल्याला दिलेलं आहे. त्यासोबत अजून सुरक्षा, त्याचे सेफ्टी फीचर्स, त्यानंतर काय वापरण्यात आलं पाहिजे, कसं नाही आलं पाहिजे यूजसाठी. त्यामध्ये 20 ml ऑइल द्यायचं आहे. 500 ml पेट्रोलसाठी 2 स्ट्रोक इंजिन ऑइलचा वापर करायचा आहे. जे मशीनसाठी सांगितलेलं आहे ते पेट्रोलची जी त्यांनी टाकी दिलेली त्यामध्ये 80% म्हणजे 450 ml पेट्रोल भरायचं आहे. आणि काय वापरायचं काय नाही वापरायची त्याच्यावर त्यांनी नियम दिलेले आहे. मित्रांनो आता आपण हे मशीन फिटिंग कसं करायचं आहे त्याचा व्हिडिओ याच्यातच ऍड करू. आणि एक व्हिडिओ अजून राहील तुम्हाला लाकूड कट करण्याचा कसा आहे. मशीन बघा एकदम एका हाताने उचलता येते. व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही. त्याला मशीनला इथं ऍक्सिलेटर दिलाय, इथं बंद करण्यासाठीचा ऑन ऑफ स्विच आहे, ऑन ऑफ स्विच. इथं पेट्रोल, इथं चॉक, या साईडने ऑइल आणि त्याच पद्धतीत यात हँडल दिलेलं आहे. हे अँटी ब्रेक दिलेलं आहे. यांनी हे अँटी ब्रेक आहे मित्रांनो. हे बघा वर्किंग. आपण याला आता फिटिंग करू मित्रांनो. फिटिंग कसं करायचं त्याचा व्हिडिओ बनवून घेऊ. चेन फिट करून घेऊ.
पूर्ण असेंबल करून घेऊ आणि लाकूड कटिंगचं ट्रायल बी घेऊ. त्यांनी टूल बी दिलेला आहे, प्लग कॅप आणि चेन बसवण्यासाठी दोन्हींचं काम करतोय. आज बघा मित्रांनो, ही अँटी ब्रेक सिस्टीम आहे. ही ब्रेक सिस्टीम आहे, आपण याच्याद्वारे ब्रेक लागतो इथं. हे बघा, ही ब्रेक सिस्टीम आहे, याच्याद्वारे ब्रेक लागतो आणि यामध्ये अशा पद्धतीने याची आतमधली सिस्टीम दिलेली आहे. तर आपण चेन सॉ बसून घेऊ याला, जास्त वेळ टाइमपास न करता. अल्टरनेट सिस्टीम आहे याला. तर आपण पहिल्यांदा याला चेन बसून घेऊ. तर चेन बसवण्यासाठी आपण घेऊ एकदम हेवी मजबूत चेन आहे, 22 इंची. बघा, 22 इंची चेन आहे मित्रांनो. तर चेन बसून घेऊ पहिल्यांदा. बसवलेलं आहे मित्रांनो, व्यवस्थित बसून नंतर त्याला टाईट करावं लागेल. याला नटे कर टाईट करायला. नटे चेन आता बसून देतोय. उलटी झालेली बसवतो ना. चेन बसवताना धारीची बाजू खालच्या बाजूने अशी आली पाहिजे, ही बघून घ्या एकदा. कारण हे ज्या पद्धतीने लाकूड कट होतं, त्याचं जे आतला भुसा आहे तो या पद्धतीने इथून खाली पडला जातो. त्यानंतर ब्रेकचं जो लॉक सिस्टीम साठीचा जो सेटअप आहे तो असा बसून घ्यायचा. बसल्यानंतर याला अलगचे नट लावून घ्यायचे आणि नंतर चेन टाईट करायची. आपण आधी नट थोडे टाईट करून घेऊ, जेणेकरून चेन ढिली होणार नाही. आणि त्याला स्क्रूड्रायव्हर दिलेला त्यांनी, याला पण आहे. तर कंपनीचं म्हणणं त्याप्रमाणे व्यवस्थित त्याला टाईट करून घ्यायची, जेणेकरून सटकणार नाही. जोडून झालेलं आहे. चेनला असा जोर राहतो, हे जोर टाईट करण्यासाठी आपण त्याला व्यवस्थित टाईट करून घेऊ. काय होऊन राहिलेलं आहे आपण टाईट करून घेऊ.
चैनला जो झोल आहे तो झोल पूर्णपणे गेला पाहिजे. व्यवस्थित टाईट झाल्यानंतर कंपनीपेक्षा आपले टूल व्यवस्थित असतं. मित्रांनो, कंपनी एक नॉर्मल बेसिसवर टूल देतात. बऱ्यापैकी टाईट झालेली आहे. अजून थोडीशी टाईट करून घ्यावं लागेल, जेणेकरून झाली. मित्रांनो बघा, हा पूर्णपणे टाईट करून घ्यायची मित्रांनो. व्यवस्थित झोल नाही राहणार, चेन सटकली नाही पाहिजे. थोडीशी ढिल्ली चेन आपण पूर्ण टाईट करून घेऊ. थोड्या वेळ व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण माहिती पूर्ण फिटिंगची असलेली खूप चांगली. पूर्ण टाईट झालेली आहे. तर याच्यासाठी अजून फिटिंग करताना मित्रांनो, चेन व्यवस्थित टाईट झाल्यानंतर तिचं माप परफेक्ट झालेलं आहे, बघू शकता एकदम व्यवस्थित. अजून फिटिंग करताना एक राहिलेलं आहे मित्रांनो, कारण आपण बी पहिल्यांदाच फिटिंग करतोय. हे जो लॉक असतो मित्रांनो, हा लॉक यूज करावा लागतो फिटिंग करताना. या लॉकसाठी 2 नट असतात, विविध फिट असते मित्रांनो. याच्यासाठी 2 नट येतात. हे लॉक फिट का करायचा मित्रांनो, जेणेकरून मशीनला काही त्रास होऊ नये. ग्रिप धरण्यासाठी याचा वापर होतो. ग्रिप व्यवस्थित धरण्यासाठी लाकडाचा एक अंदाज व्यवस्थित पूर्ण मशीन टेकू नये त्यासाठी याचा वापर होतो. तर हे 2 नट जे दिलेले त्यामध्ये याचा यूज होत असतो. आपण ते पण करून घेऊया. 1 मिनिटात आपण ते बी फिट करून घेऊ. पहिल्यांदा आपण इथली नट सेट करून घेऊया. व्हिडिओ मध्ये काही भाग कट होईल मित्रांनो, जेणेकरून व्हिडिओ लय लांब होणार नाही त्यासाठी. लॉक जोडून घेऊ मित्रांनो. हे लॉकची खूप गरज असते. हे लॉक जोडताना ही बाजू ग्रिप खालच्या बाजून ठेवायची. इथं कंपनीने त्यासाठी सेपरेट जागा दिलेली. मशीन आहे भरपूर कंपन्यांचे मित्रांनो, पण याच्यामध्ये या मशीनांमध्ये एक प्रॉब्लेम असतो, तर कार्बोरेटरचा खूप प्रॉब्लेम येतो. तर जे काही कंपनीने त्यासाठी वॉरंटी क्लेम दिलेला आहे कार्बोरेटरसाठी. 6 महिने 1 वर्ष वॉरंटी क्लेम आहे. तर मशीन आता चालू केल्यावरच व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो, सुटी ऑइल बरोबर ही 50 ml ची पुढं ती 1 लिटरला. आपल्याकडं चेन साठी जे ऑटोमॅटिक ऑइल सिस्टीम आहे त्यासाठी याच्यात ऑइल टाकावं लागतं. हे फ्यूल टँक आहे, हे चिन्ह बी दिलेलं आहे फ्यूल टँक. इथे पेट्रोल टाकू शकता, पण पेट्रोल टाकून घेऊ.
पेट्रोल टाकलेलं आहे मित्रांनो. आपण आता त्याच्यात ऑइल मिक्स करूनच पेट्रोल टाकायचं. याच्यात ऑइल पाहिजेच त्या पेट्रोलमध्ये. आणि मित्रांनो इथं ऑइल टाकायचं आहे. इथं मशीनला जे चेनला द्यायचं आहे ते ऑइल इथं याच्यात ऑइल असतं. तर इथं आपण ऑइल टाकून घेऊ. तर सध्या ऑइल कमी आहे. आपल्याकडे पुढे ऑइल आहे तर आपण ते टाकून घेऊ. ऑइल हे चांगलंच वापरायचं मित्रांनो, जेणेकरून मशीनची लाईफ चांगली राहील, चेन बी चांगली टिकेल. मशीनला जी चेन असते मित्रांनो, त्या चेनला लाकूड कापताना हिट होते व त्यामुळं चेन इथं लॉक होते मित्रांनो. याच्यात त्यासाठी हे ऑइलची खूप गरज असते. ठीक आहे, आपण ऑइल टाकलं तर आपण मित्रांनो मशीन स्टार्ट बी करणार आहोत. तर आपण याला लाकूड कट करण्यासाठी स्टार्ट करून बघणार आहे मित्रांनो. ठीक आहे. की चेनसॉ मशीनची ट्रायल घेतलेली आहे. मशीन बघू शकता तुम्ही. आपण डायरेक्ट चालू केलं, आणल्यावर त्याचे जे इंट्रोडक्शन दिलं, पूर्ण माहिती घेतली. बघा लाकडाची कटिंग, मशीन एकदम व्यवस्थित परफॉर्मन्स आहे. कंपनीचा क्लेम आहे 1 लिटर पेट्रोल मध्ये 1.5 ते 2 टन लाकडं कट झाले पाहिजे चालू, म्हणजे मशीन तेवढं काम करू शकतं. सरासरी 100 रुपयेच्या कॉस्टमध्ये तुम्ही रेग्युलर प्रमाणे 1,500 रुपयाची जी लाकडं कापून टाकू शकतात. आणि सेफ्टीचे बी काही याच्यात खूप गरजेचे नियम पाळले पाहिजे. त्यांनी हँडब्रेक दिलेला आहे. ह्यो हँडब्रेक ज्यावेळेस चेन निघते ती काय होतं, ह्यो हँडब्रेक ऑटोमॅटिक लागतो. इथे ऑन ऑफ स्विच आहे. मशीन चालू केल्यानंतर हे बघा मित्रांनो,